बघा 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 सातारकर, मी आलोय सातारा पालिकेनं पर्यावरण दिनी केलेल्या वृक्षारोपणाची काय अवस्था आहे हे तुम्हाला दाखवायला. खरं तर या ठिकाणी साताऱ्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ठणकावून सांगितलं होतं, मी झाडं लावतोय खरं, पण या झाडांची निगा राखा. मात्र पालिकेनं या झाडांची कशी निगा राखली हे तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर ह्या झाडांची आत्ता शेवटची घटका सोडून द्याच, आज ती झाडं मरण पावलेत. आणि खरं तर या सगळ्या गोष्टीला जो अधिकारी कारणीभूत आहे त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. खरं तर या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनी स्वतः सांगितलं असताना देखील पालिका प्रशासन नेमकं ऐकत नाही. नेमकं पालिका प्रशासन कोणाचं ऐकतंय आणि मग या सगळ्यांवर नेमका कंट्रोल कोणाचा आहे हाच प्रश्न या परिसरातून जा ये करणाऱ्या नागरिकांना पडलाय. खरं तर लाखो रुपये टॅक्स रुपी आलेल्या लोकांच्या पैशाची उधळपट्टी फक्त ठेकेदारांची घरं भरण्यासाठीच होत आहेत की काय, अशी परिस्थिती पाहायला मिळते. खरं तर ही वृक्षारोपण झाल्यानंतर या ठिकाणी पालिकेनं या वृक्षारोपण लावण्याची बिलं तर काढलीच असतील, मात्र त्याचबरोबर या झाडांच्या वृक्षारोपणाची देखभाल करण्याचा देखील खर्च दाखवला असणार आहे. आता या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी काय उत्तर देत आहेत हे पाहावंच लागेल. मात्र सातारा पालिकेमध्ये नव्यानं नगराध्यक्षपदी बसलेले अमोल मोहिते आता त्यांच्याच नेत्यांची या परिसराची अवस्था बघून मान शरमेनं खाली घालण्याची वेळ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणली आणि त्या अधिकाऱ्यांवर आता ते काय कारवाई करणार हे मात्र पाहावं लागेल. महेश पवार, सदर बाजार, सातारा. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी बांधकाम मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. मात्र या परिसराची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकत असाल. यामुळं संबंधित अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होणार हे पाहावं लागेल.